राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आपल्या बरोबर आहेत। विजय वडेट्टीवार जी बैठक झालेली आहे तुमची संपूर्ण काँग्रेसची, विधानसभेमध्ये रणनीती काय आहे तुमची? किती जागा तुम्ही मागणार आहात? नाही, मागायचा विषय नाही, चर्चेतून आम्ही जागा वाटप करायचं आहे। आम्ही मागणार ते मागणार असा विषय नाही। हे सगळं जे ठरेल ते मेरिटवर ठरावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। कारण या निवडणुका जिंकल्याशिवाय महाराष्ट्र वाचणार नाही। या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र खड्ड्यात घातला आहे। खरं तर माझ्या महाराष्ट्राला गाण ठेवलाय गुजरातला, अशी स्थिती माझ्या महाराष्ट्राची केली आहे आणि या विळख्यातून, विषारी विळख्यातून महाराष्ट्र बाहेर काढायचं आहे। त्यामुळे सीट, सत्ता, जागा यापेक्षा यांना हाकलणं हा एकमेव मार्ग आणि एकमेव आमचा निर्धार आहे। परंतु तुमचे सर्वाधिक खासदार जे आहेत लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेले आहेत, तुम्ही मोठे भाऊच्या भूमिकेत असणार का? मग तुम्ही सर्वाधिक जागांचा दावा करणार का महाविकास? मोठे भाऊ छोटे भाऊ नाही, सत्ता आणून या टेंडरबाज कमिशनखोर सरकारला घालवणं एकमेव निर्धार आहे। परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपांमधला जो घोळ झाला, प्रत्येक जागांवरती 2-2 जण तुम्ही दावा ठोकत होते, तसाच संभ्रम सगळ्या गोष्टी बघा, मागण्याचा अधिकार, पुढे येऊन त्यांना बोलण्याचा अधिकार, आपल्या याच्यात लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे। परंतु अंतिम निर्णय झाल्यानंतर मात्र तिथे तो विषय संपतो आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही मेरिटवर गेल्यानंतर सगळे सुरळीत होईल आणि तीनही पक्षात लोकसभेला जसं एका ताकदीने गेलो तसंच विधानसभेमध्ये ताकदीने जाऊ आणि महाराष्ट्र जिंकू। विरोधी पक्ष नेता म्हणून एक प्रश्न आहे की वाघनखांच्या संदर्भातला कार्यक्रम सरकार मोठ्या गाजावाजात करत आहे, परंतु इतिहासकार म्हणतात ती वाघनखं शिवकालीन नाही आहेत, शिवाजी महाराजांनी वापरली नाही। असं हे सरकार नियमबाह्य, सरकार नियमबाह्य, वाघनखं सगळंच नियमबाह्य चाललेलं आहे आणि त्यामुळं कृतीपेक्षा दिखावा जास्त आहे। दिखावा करून मतं कशी मिळवतील, पण महाराजांची वागणुकं, महाराजांचा अपमान हे लोक सातत्यानं करत आहेत। महाराजांच्या विचाराला काळ फासण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। अरबी समुद्रात महाराजांचा स्मारक बांधतो म्हणून पंतप्रधान बांधलं नाही, त्यामुळं ही महाराजांच्या वागणुकं जरी असतील नसतील, पण महाराजांच्या आपल्या महाराजांच्या वागणुकानं या जुलमी सरकारचा कोथळा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, त्यांचं म्हणणं आहे की नकली वाघनखं जी आहेत ती महाराष्ट्र सरकारने या देशात आणलेली आहेत आणि त्यांचं प्रदर्शन जे आहे ते सरकारकडनं केलं जातं आणि त्याच्या जोरावरती मतं मिळवण्याचा प्रकार जो आहे तो सरकारकडनं केला जातो, अशी जहरी टीका जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।